कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलवरती आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. सगळ्यात अगोदर आपणा सर्वांना हॅपी न्यू इयर. हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे आणि समृद्धीचे जाओ. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मेथी मटर मलाई. तर हिवाळ्याचे दिवस सुरू झाले म्हणजे भाजीपाला हा आवाक्यात असतो. मेथीचे आपण पराठे आणि अनेक प्रकार बनवतो. तर आज आपण ही भाजी बनवणार आहोत. ही भाजी तुम्ही डब्यावर किंवा घरी डिनरसाठी देखील करू शकतात. तर खालील प्रमाणात आपल्याला सर्व साहित्य घेऊन घ्यायचे आहे. सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेले आहे. तेल तापले की त्यात आपण 1 चमचा जिरे टाकणार आहोत. जिरे तडतडले की लगेचच मी या ठिकाणी बारीक चिरलेला कांदा यात परतवून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी उभा चिरलेला कांदा देखील घेऊ शकतात. कांदा थोडा परतवला गेला की लगेचच काजू, दालचिनी, लवंग, काळं मिरं आणि हिरवा वेलदोडा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा इंच अद्रक, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि उभा चिरलेला टोमॅटो टाकून आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थितरित्या परतवून घ्यायचे आहेत. टोमॅटो चांगल्यारीत्या परतवला गेला पाहिजे, सोबतच कांदा देखील भाजला जायला हवा. टोमॅटो आणि कांदा होतो तोवर आपण वाटाणे उकळायला ठेवून देऊयात. आपल्याला गरम पाण्यात वाटाणे चांगले उकळून घ्यायचे आहे. पुन्हा एकदा आपण कांदा आणि टोमॅटोकडे वळूयात. आपला कांदा आणि टोमॅटो छानरित्या परतवला गेलेला आहे. आपण तो थंड करण्यासाठी काढून घेऊ. सुमारे 4 ते 5 मिनिटांनंतर आपले वाटाणे व्यवस्थितरित्या शिजले गेले आहेत. हे वाटाणे हाताने दाबले जातील अशा रीतीने शिजवून घ्यायचे आहेत. हे वाटाणे आपण भाजीमध्ये सगळ्यात शेवटी टाकणार आहोत, म्हणून ते व्यवस्थितरित्या शिजवून घ्या. लगेचच मी या ठिकाणी मेथी बारीक चिरून पाण्यामध्ये स्वच्छ केलेली आहे. पुढील कृती सुरू करण्या अगोदर आपण भाजलेले जिन्नस मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आपल्याला याची अतिशय बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अशा रीतीने अतिशय बारीक अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. लगेचच आपण एका कढईत 2 चमचे तेल घेऊन तेल चांगले गरम झाले की त्यात अर्धा चमचा जिरे घालून जिरे छान तडतडले की आपण त्यात स्वच्छ धुतलेली मेथी टाकून देणार आहोत. या ठिकाणी मी मेथी अति बारीक न कापून घेता थोडीशी जाडसरच ठेवली आहे. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही मेथी अगदी बारीक देखील करू शकतात. मेथी व्यवस्थितरित्या परतवून घ्यायची आहे. मेथीच्या काड्या व्यवस्थितरित्या शिजलेल्या असतील तोवर आपल्याला मेथी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात आपली मेथी व्यवस्थितरित्या शिजलेली आहे. मेथी शिजताच आपण त्यात तयार केलेली पेस्ट म्हणजेच कांदा आणि टोमॅटोची पेस्ट त्यात घालून देणार आहोत. पेस्ट देखील व्यवस्थितरित्या एकत्रित करून आपल्याला तिला परतवून घ्यायची आहे. व्यवस्थित परतवलं गेल्यानंतर आपण त्यात हळद, लाल तिखट आणि धने पावडर घालून पुन्हा एकदा एकत्रित करणार आहोत. मसाले व्यवस्थित एकत्रित केले गेले की त्यात आपण थोडे पाणी घालून त्यांना पुन्हा एकदा एकत्रित करा आणि सुमारे 2 ते 3 मिनिटं परतवून घेणार आहोत. ते 2 ते 3 मिनिटं शिजल्यानंतर त्यात उकळलेले वाटाणे टाकून देणार आहोत. या ठिकाणी वाटाणे परिपूर्ण शिजलेले आहेत, म्हणून आपण भाजीला फक्त 1 मिनिट शिजू देणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वाटाणे शिजवलेले पाणी देखील यात घालू शकतात आणि भाजी आवडीनुसार त्याची कन्सिस्टन्सी कमी अधिक करू शकतात. ते परतवल्यानंतर 2 ते 3 चमचे दुधाची साय या ठिकाणी तुम्ही मार्केटमध्ये मिळणारी फ्रेश क्रीम देखील वापरू शकतात. साय टाकल्यानंतर आपण लगेचच त्या चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि व्यवस्थितरित्या एकत्रित करून आपल्याला भाजी 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असल्यास तुम्ही
चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली ही कॉमेंट बॉक्समध्ये देखील कळवत जा. तर या ठिकाणी आपली भाजी व्यवस्थितरित्या शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला कलर देखील अतिशय सुरेख आलेला आहे. तर या ठिकाणी मी भाजीत थोडीशी कसुरी मेथी आणि गरम मसाला टाकत आहे. हे जिन्नस टाकून भाजीला एकदा एकत्रित करा आणि लगेचच गरमागरम वाढायला घ्या. ही भाजी चवीला अतिशय उत्कृष्ट झाली होती. तर अशा नवीन पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ही भाजी फुलक्यांसोबत आणि भातासोबत अतिशय चविष्ट लागते. तर तुम्ही देखील ही भाजी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली हे मला नक्की कळवा. भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.